यवतमाल के सुपरस्टार सर्कस के संचालक प्रकाश माने ने एक पत्रकार परिषद का आयोजन किया। इस दौरान संचालक ने दर्शकों से अपील की है कि वे इस कला को जिंदा रखने के लिए एक बार अपने परिवार के साथ सर्कस आए। सर्कशीत जिम्नॅस्टिकचा संपूर्ण अगोदरचे खेळ होता। फक्त प्राणी सोडून सर्कशीत पहिले जे खेळ होतं झोक्याचा खेळ, बाईक जंप, बाईक ग्लोब आणि बेबी रोप, ब्रेक, म्हणजे कमीत कमी स्टंट आता कमीत कमी एक 40 आयटमचा स्टंट असतो। तो स्टंट संपूर्ण होणार। त्यात आयटमचे एक वेगळे वेगळे नाव घेतले असतात। मग 12 फुटी जोकर आहे, मग त्याच्यानंतर मग एकदम 1.5 फुटाचा जोकर आहे, हे लहान मुलांना पायासारखा। परत गोरिलासारखा एक बनवलेला आपण लोकांना लहान लहान मुलांना पायासारखा आहे, एक 7.5 ते 8 फुटाचा गोरिला आहे, ते मुलांना फार आकर्षण करतं। परत चिंपांजीसारखा एक जोकर होऊन येतो, तो चिंपांजीचा ड्रेस घालून तो एक आयटम करतो। म्हणजे सध्याला प्राणी नाही म्हणले तरी हे प्राणी पायासारखे आहेत सर्कशीत। आणि पोट धरून हसवणारे जोकर आहेत लहान लहान मोठे, डोरेमॉन, परत मोटू पतलू, असे एक एक ॲक्ट घेऊन येतात आणि छान ते छान मनोरंजन दाखवतात। तुम्ही एकदा सर्कस पाहून बाहेर जाणार, ते तुम्हाला लक्षात राहणार की काल सर्कस बघायला गेलो तो छान होती, हे लक्षात राहणार। कोरोनानंतर जगात नुकसान झालं पण ते ठीक आहे, पण सर्कस हा व्यवसाय ही सर्वात शेवट चालू झाला। कमीत कमी 2 वर्षे सर्कशी बंद होती, 28 महिने सर्कशी बंद होते, त्याच्यानंतर सर्कशी चालू झाले। सर्कसच्यानंतर आम्ही मालक सर्कस कोरोना काळात आम्ही 20 वर्ष मागं झालो आहे आणि कलाकार हे 30 वर्ष मागं झाले। तरी विचार केलं पाहिजे की एका व्यक्तीच्या घरात कोणाचं शिक्षण इथून होत होतं, कोणाचं घरचं लग्न इथून होत होतं, कोणाचे आईवडील इथून कमवून का पाठवत होते ते लोक, ते सगळं बंद झाल्यामुळे फार कलाकाराला बी त्रास आहे आणि तो त्रास माझ्यावर पण आहे। तर पण मी तेच कलाकार घेऊन फिरतो आहे, कारण मी 80-85 लोकांचं पोट इथं भरतो आहे सर्कशीत, ह्याच्यामागं 400 लोक दुसरे पोट भरतात आणि प्रेक्षक हेच माझं दैवत आहे आणि प्रेक्षकालाच हे मागतो मी, तुम्ही सर्कस बघायला एकदा या सगळ्यांचं पोट भरेल एवढं लक्षात ठेवा।